करू जाऊ बोला. मित्रांनो, मी घरून धान्य आणलेलं आहे बरं का फ्रेंड्स. 5 गोणे आणलेले आहेत. ज्वारी, बाजरी, गहू असं सर्व आणलेलं आहे. आणि ते धान्य इथं मुंबईला काय व्हायला लागले, खराब व्हायला लागले, आळ्या व्हायला लागले, त्याच्यामध्ये किडे व्हायला लागले. म्हणून मी आता काय केलं माहिती का, वेगवेगळे पदार्थ आणलेत मी कीटकनाशकाचे. हे जे आहे दिसते ना तुम्हाला, हे सिंथेटिक आहे, हे केमिकल युक्त. याला फोडून ठेवायचे आपल्याला. आणि इकडलं हे दिसते तुम्हाला सगळे नॅचरल आहे. हे काड्याच्या पेट्या गंधक आहे, हे पत्तेच, हे लवंग आहे, हे मिरे, हळद, मीठ आणि कापूर. हे आपण त्यात आता बांधून ठेवणार आहे. मित्रांनो बघा, आता आपण जे मगाशी तुम्हाला जे दाखवले जे सगळं सामान आपल्याला एका सुती कापडामध्ये घ्यायचे बरं का. कसं सुती कापडात सामान घ्यायचे, सगळं काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवतो एकदा. हे याला काय म्हणतात, याला पत्ते म्हणतात, तेजपत्ता. ही लवंग आहे, हे मिरी आहेत, ह्या मिरच्या आहेत आपल्या वाळलेल्या लाल मिरच्या, ही हळद आहे, हे मीठ आहे, हे गंधक काडीचे पेटे आहेत, आणि हे कापूर आहे. याला आपण आता असं एकत्रित करून बांधणार आहोत. त्या गोणीमध्ये मधात ठेवणार आहेत आपण धान्याचे एकदम भरताना. आता हार्मेटिकच्या बॅग आणलेल्या आहेत, त्याला पिक्सच्या बॅग सुद्धा असे म्हणतात. पिकच्या बॅग किंवा हार्मेटिक ॲग्रो बॅग्स असं म्हणतात त्याला. हवाबंद पिशवी मराठीमध्ये मुलात झालं तर. याच्यामध्ये जर धान्य ठेवलं तर ऑक्सिजन मिळत नाही आणि धान्य सुरक्षितपणे आपण खूप लॉंग टर्म पर्यंत ठेवू शकतो. तर अशा मी 5 बॅग आणलेल्या आहेत 5 गोणीसाठी. लास्टची स्टेप आहे ते आपण पिक्स हार्मेटिकचे जे बॅग आहे ह्या बॅगमध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपण HDP बॅगमध्ये टाकतो.